वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न करून आग लावल्याने बँक जळून खाक झाली होती। या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 जणांना अटक केली आहे। हा संपूर्ण चोरीचा बनाव रचून बँक जाळण्याचा कट असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। बनावट कागदपत्र आधारे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून केलेल्या अपहार प्रकरणात दाखल गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी हा संपूर्ण कट रचला असल्याची बाब समोर येत आहे। या स्फोटात 2 आरोपी देखील जखमी झाले होते। याबाबत पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवार रोजी माहिती दिली आहे। अक्षय ज्ञानेश्वर कराळे वय 28 वर्षे राहणार करंजगाव तालुका वैजापूर, भरत शिवाजी कदम राहणार विरगाव तालुका वैजापूर, सचिन सुभाष केरे वय 25 वर्षे राहणार गवळी शिवरा तालुका गंगापूर, वैभव गजू पंढरीनाथ केरे वय 27 वर्षे राहणार गवळी शिवरा तालुका गंगापूर, धारबा बळीराम बिराडे वय 31 वर्षे राहणार अंधेरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची नावे आहे। तर अप्पा बालाजी बने राहणार अंधेरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हा आरोपी फरार आहे। या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भरत शिवाजी कदम राहणार विरगाव याच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून बनावट कागदपत्रा आधारे अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। याचा राग व बदला घेण्याच्या उद्देशाने भरत कदम याने कट रचला। त्यानुसार अक्षय ज्ञानेश्वर कराळे, भरत शिवाजी कदम, सचिन सुभाष केरे, वैभव गजू पंढरीनाथ केरे, धारबा बळीराम बिराडे, अप्पा बालाजी बने यांनी कट रचून मालेगाव येथून एक स्विफ्ट गाडी विकत घेतली। खरेदी चलनामध्ये नाव, मोबाईल नंबर ही माहिती चुकीची टाकण्यात आली। यानंतर बँकेत चोरी करण्याचा बनाव रचून बँकेत घुसून बँकेत आग लावण्यात आली। यानंतर बँकेत स्फोट घडून आणला। या स्फोटात 2 आरोपी देखील जखमी झाले। घटनेनंतर बँकेचे शटर हे बँकेच्या बाहेर उभ्या असलेल्या स्विफ्ट गाडीत अडकल्याने घटनास्थळावरून आरोपीने गाडी सोडून पलायन केले। यानंतर बँकेला आग लागली व संपूर्ण बँक जळून खाक झाली। या प्रकरणात बँकेचे मॅनेजर बजरंगलाल ठाका यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान बँकेसमोर मिळालेल्या गाडीत पोलिसांना नंबर प्लेट मिळून आल्या। यातील एक नंबर प्लेट मालेगाव येथील असल्याचे पोलिसांना कळाले। स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी पथकासह मालेगाव येथे जाऊन गाडीचा तपास घेतला असता गाडी मालेगाव येथील ऑटो कन्सल्टीमधून विकले गेले असल्याचे समोर आले। मात्र तेथे पथकाला चलनात नाव व मोबाईल नंबर चुकीचा टाकल्याचे समोर आले। पथकाने तांत्रिक तपास केला असता अक्षय कराळे वय 28 वर्षे या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता सदर गुन्हा हा भरत शिवाजी कदम राहणार विरगाव याच्या सांगण्यावरून केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी अन्य 4 आरोपींना अटक केली आहे। यातील एक आरोपी फरार असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्याकडून प्राप्त झाली आहे। सर, आरोपीवर काय गुन्हा दाखल होता? डेटा डिलीट करण्यासाठी केला, किती आरोपी आहेत? दिनांक 20/4/25 रोजी पहाटे 3:20 आसपास वैजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक फुलेवाडी रोड वैजापूर या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री कवठाळे आणि त्यांचा स्टाफ तात्काळ तिथे पोहोचला। सदरच्या घटनेमध्ये एक स्विफ्ट गाडी समोर दिसली जिचा नंबर होता MH14 BX 7988 आणि बँकेमध्ये आग लागली असे सगळे दर्शने दिसले। परंतु पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे पोहोचला असता काही सस्पिशियस लोक तिथून पळून जाताना सुद्धा दिसले। त्यामुळे हा घरफोडी करून बँक लुटण्याचा प्रकार असावा असा अंदाज लावण्यात सुरुवातीला लावला आणि त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरले। LCB PI श्री वाघ आणि त्यांचा स्टाफ, विशेष करून API इंगळे आणि त्यांचा स्टाफ, ॲडिशनल SP मॅडम, SDPO सर्व त्या ठिकाणी पोहोचले। आम्ही सुद्धा तिथे पोहोचलो होतो आणि तपासाचे जे चक्र आहे त्या गाडीपासून सुरू झाले। गाडी जी मिळाली त्या गाडीमध्ये नंबर प्लेट, वेगवेगळे नंबर प्लेट होते। त्यापैकी एक नंबर प्लेट हा मालेगावला ट्रेस करण्यात आला। त्या मालेगावच्या नंबर प्लेटवरून ती गाडी एका ओम साई ऑटो कन्सल्टिंग एजन्सीमधून सेकंड हँड विकत घेतल्या असं निष्पन्न झाले। ज्या व्यक्तीने विकत घेतलं त्याचं नाव निष्पन्न करून त्याचा टेक्निकल अनालिसिसच्या द्वारे त्याचा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात आला, त्यांना ताब्यात घेण्यात आला आणि त्यांना ताब्यात घेऊन एका साधारण 12 ते 14 तासामध्ये त्यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपींचा सुद्धा नाव निष्पन्न करण्यात आले आणि आतापर्यंत यामध्ये 6 आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत। 6 पैकी 5 आरोपी आमच्या ताब्यात आहेत। त्या सर्व आरोपींचे नाव पुढील प्रमाणे आहेत: अक्षय कराळे, भरत कदम, सचिन सुभाष केरे, वैभव केरे, धारबा बिराडे आणि अप्पा बने
यापैकी अप्पा बने सोडून बाकी सर्वच्या सर्व आरोपी जे आहेत ते आमच्या ताब्यात आहेत. या सर्व घटनेमध्ये CR नंबर 193/25 अनुषंगाने वैजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 305, 331(4), 62, 326G, 324(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंत जे घटनेमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य, त्याचबरोबर 2 स्विफ्ट कार या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत. ज्या गाडीचा तिथे वापर करण्यात आला त्या गाडीमध्ये तिचा पूर्ण डेटा इरेज करण्याचा प्रयत्न झाला होता, ज्यामध्ये त्याचा इंजिन नंबर, चेसी नंबर बदलून टाकला, खोडून टाकला होता. त्याचा कलर बदलण्याचा प्रयत्न झाला, जेणेकरून CCTV मध्ये आला तरी सुद्धा पोलीस गोंधळून जातील असा त्यांचा अंदाज होता. परंतु LCBचा स्टाफ, लोकल पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी अतिशय शिताफीने वेळेचा कुठलाही अपव्यय टाळता 24 तासाच्या आत ही पूर्णच्या पूर्ण गँग बस्ट केलेली आहे. आणि यामध्ये सर्वच्या सर्व आरोपी जे निष्पन्न करून 6 पैकी 5 आरोपी अटक केलेले आहेत. आणि शेवटचा एक आरोपी आहे जो जखमी आहे, कदाचित कुठे ना कुठे तो आहे, तो सुद्धा मिळून जाईल. सर नेमकं हे काम केलं यामध्ये जो मुख्य आरोपी आहे भरत शिवाजी कदम राहणार विरगाव, याच्या विरुद्ध विरगाव पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 39/24 ज्याच्यामध्ये 420, 467 म्हणजे चिटिंग आणि फोर्जरी, बनावट कागदपत्रांच्या आधारे जवळपास 63 लाखाचा लोन घेतल्याचा गुन्हा दाखल होता. आणि त्यामध्ये त्याला शिक्षा झाली, त्याच्यामध्ये त्याला कस्टडी झाली होती. जवळपास 6-6.5 महिने पोलीस आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये होता. याचा राग त्याच्या मनात होता. त्याचबरोबर त्याची अशी धारणा होती की आपण बँक लुटण्याचा प्रयत्न झाला असं एक हे तयार करून आतले डॉक्युमेंट्स जे आहेत ते पूर्णपणे जाळून टाकायचे आणि त्याचा फायदा कदाचित त्याला गुन्ह्यामध्ये जो त्याच्याकडे दाखल झालेला गुन्हा होता त्याच्यामध्ये होईल अशी त्याची धारणा होती. परंतु पोलिसांनी 100% हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि सर्व आरोपी आणि साहित्य जप्त केले. थँक्यू.